मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेत घोषणाबाजी, एससी कडून उपवर्गीकरणाची मागणी, मातंग समाजातील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नागपुरात बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीत चुरस, भाजपाला बुटीबोरी विकास परिवर्तनचं तगडं आव्हान, काँग्रेससह पवार गटाचं बुटीबोरी विकास परिवर्तनाला समर्थन। नागपुरात बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीत चुरस, दरम्यान राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट, शिवतीर्थवर झाली ठाकरे बंधूंमध्ये भेट। पक्ष संपायला लागला की उद्धव ठाकरे शिवतीर्थाचे उंबरठे झिजवतात, भाजपा प्रवक्ता नवनाथ बन यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप। हर्षवर्धन सपकाळांना त्यांचा कार्यकर्ता ओळखत नाही, कोणता उमेदवार कुठे उभा आहे सपकाळांना माहीत नाही, आमदार रवी राणांची सपकाळांवर टीका। अमित साटम यांच्या कार्यालयावर इंग्रजी पाटीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। निलेश राणेचं भाजपा कार्यकर्त्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन, पैसे वाटप होत असल्याचा आरोप, मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली भेट। निलेश राणेंना कुणाच्या बेडरूमपर्यंत जाण्याचा अधिकार आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेना आमदार निलेश राणे यांना सवाल। कर्जवसुलीला स्थगिती फारशी उपयोगी नाही, शेतकऱ्यांसाठी तात्पुरते उपाय नकोत, शरद पवार यांचं विधान। पवारांना सल्ला द्यायला उशीर झाला, बावनकुळे यांनी पवारांना लगावला टोला। अंजली दमानिया दिल्लीला जाणार, अजित पवारांच्या विरोधात अमित शहांकडे तक्रार करण्याच्या भूमिकेत दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा दावा। जोरजोरात डीजे वाजवणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याची पोलिसाला मारहाण करणारा भाजपाचा उमेदवार। सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चित, विशेष मकोका कोर्टानं आरोपींच्या विरोधात 15 आरोप केले निश्चित। मुंबई भाजपा नेते गणेश खंडकर रुग्णालयात, खंडकर यांच्यावर भगवती रुग्णालयात उपचार। पवार गटाच्या नेत्यावर अज्ञात टोळीचा हल्ला, अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच्या मांदगाव इथं झाला हल्ला। मालेगावातील 3 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी संतप्त जमावाचा टेहरेमध्ये रास्ता रोको, मुंबई आग्रा महामार्ग धरला रोखून। नाशिकमध्ये नवविवाहितेची विष पिऊन आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या 6 महिन्यात आत्महत्या। पुण्यामध्ये आंदेकर टोळीवर अजून एक गुन्हा दाखल, बंडू आंदेकरसह 11 जणांविरोधात गुन्हा। ती संशयित महिला इतके दिवस संभाजीनगरात काय करत होती? केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। मुंबईतील रेल्वे स्टेशनवर दिवसाढवळ्या महिलेची छेड, गोवंडी रेल्वे स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार। नवी मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात, 100 मध्ये 70 पेक्षा जास्त महिलांचा समावेश।